मित्रांनो, राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत. पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस आणि राहुल गांधीवरून एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याची चांगली चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी राहुल गांधीवर जोरदार निशाणा साधत काँग्रेसच्या इतिहासाचा दाखलाच दिला. काँग्रेसने 1800 आमदार फोडले, 45 वेळा पक्ष फोडले, हा काँग्रेसचा इतिहास आहे, असा एकंदरीतच दावा एकनाथजी शिंदे यांनी केला. यावेळी पुढे बोलताना शिंदेसाहेब म्हणाले की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी सध्याची काँग्रेसची गत आहे. राहुल गांधी हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यामुळे त्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे, अशी टीकाही यावेळी एकनाथजी शिंदे साहेबांनी केली. मात्र या वक्तव्यामागे फक्त राहुल गांधीवर टीका करण्याचा मुद्दा नाही. एकीकडे राहुल गांधी सातत्यानं केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती विविध मुद्द्यांवरून आरोप करत आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी नेते राहुल गांधींच्याच राजकीय भूमिकेवरती आणि काँग्रेसच्या इतिहासावर प्रश्न उपस्थित करत आहेत. यामुळे आता महाराष्ट्राच्या एकंदरीतच राजकारणात आता फक्त एकच प्रश्न चर्चेत आहे: आरोपांचा हा सामना कुठे जाऊन थांबणार? राहुल गांधींच्या या टीकेला शिंदेंनी पलटवार दिलाय. शिंदेंच्या वक्तव्यावर पण विरोधकांची प्रतिक्रिया, आणि या सगळ्यात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा चढताना आपल्याला दिसणारच आहे. तर तुम्हाला असं वाटत नाही का की आपला विकासाचा मुद्दा कुठंतरी भरकटतोय आणि आपण कुठंतरी फक्त विरोधकांच्या फक्त प्रत्यारोपच फक्त सुरू आहेत. कुठंही विकासाचे मुद्दे दिसत नाहीत, कुठेही व्यक्तिगत विचार दिसत नाहीत. फक्त कोण कोणावरती कधी कशी टीका करते, फक्त एवढ्याच गोष्टीवरती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि एकंदरीतच भारताच्याच राजकारणामध्ये दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणात? राजकारणात आरोप करण्यापेक्षा जबाबदारीनं काम करणं किती महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.